तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा निर्देशांक म्हणजे शाश्वत विकास ध्येय निर्देशांक. एमपीएससी याच्यावरती सतत क्वेश्चन विचारते आणि हा व्यवस्थित आता तुम्ही ऐका. तर बघा, शाश्वत विकास ध्येय निर्देशांक कोण काढतं? तर संयुक्त राष्ट्र संघाची सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क ही संस्था 2016 पासून शाश्वत विकास ध्येय निर्देशांक मोजते. तर हा पहिल्या म्हणजे 2016च्या पहिल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये प्रकाशित करण्यात आला. तर हा कशासाठी काढला जातो? जी 17 प्रकारची आपल्याला एसडीजी आहेत, शाश्वत विकासाची ध्येय जी 2030 पर्यंत आपल्याला कंप्लीट करायची किंवा अचीव करायची, तर त्या 17 प्रकारच्या एसडीजी मधील देशांची कामगिरी याच्या अंतर्गत मोजली जाते आणि ही कामगिरी 0 ते 100 दरम्यान मोजली जाते. 0 म्हणजे काय? तर 0 म्हणजे त्या देशाने कोणत्याही प्रकारचं एसडीजी अचीव केलेलं नाही आणि 100 काय इंडिकेट करतं? तर 100 म्हणजे त्या देशाने 17ची 17 ध्येय अचीव केलेली आहेत असा त्याचा अर्थ होतो. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ह्याच्यावरती जास्त भर द्या. 0 आणि 100 दरम्यान तो मोजला जातो. तर आता 2025चा जो शाश्वत विकास ध्येय निर्देशांक आहे त्याच्यानुसार म्हणजे हा 10वा शाश्वत विकास अहवाल आहे 2025चा आणि त्याच्यानुसार भारताचा पहिल्यांदाच 167 देशांच्या यादीमध्ये 99वा रँक आलेला आहे आणि हे पहिल्यांदाच झाले. 2016 पासून आतापर्यंत भारताचा रँक हा 100च्या वरीच होता. राईट, म्हणजे तो चांगला नव्हता, आता तो चांगला झालेला आहे, म्हणजे 100च्या खाली आलेला आहे. तर इंडियाचा रँक किती आहे? 167 देशांच्या यादीमध्ये 99 रँक आहे आणि स्कोर किती आहे? तर एकूण 67 स्कोर आहे. तर भारत हा फ्रंट रनर स्टेटमध्ये मोडतो. तर आता 2024 साली भारताचा रँक किती होता? 109वा आणि 2023 साली भारताचा रँक 112वा होता. हे लक्षात ठेवा. तर शाश्वत विकास ध्येय निर्देशांक 2025 नुसार पहिला रँक कोणाचा आहे? म्हणजे ॲच्युअल स्टेट्समध्ये कोण कोण येतात? स्टेट्स किंवा कंट्रीजमध्ये, तर ते येतो फिनलँड. फिनलँडचा स्कोर 87.02 आहे. नंतर स्वीडन 85.74 आणि डेन्मार्क या 3 म्हणजे पहिले टॉप रँकर्स आहेत. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जे विद्यार्थी 2027च्या दृष्टिकोनातून राज्यसेवेची तयारी करतायत, पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची कंप्लीट तयारी करून घेणारी आम्ही बॅच लॉन्च केलेली आहे स्वराज्य नावाची. ही बॅच जॉईन करण्यासाठी, या बॅचची माहिती पूर्णपणे घेण्यासाठी या नंबरवरती एक मला मेसेज करा किंवा कॉल करा. मी तुम्हाला ह्याची पूर्णपणे माहिती देतो. सो तुम्हाला राज्यसेवेचा र जरी माहित नसला तरी राज्यसेवेच्या र पासून आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. म्हणजे तुम्हाला एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आणि रायटिंग प्रॅक्टिस तुमच्याकडून एकदम चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये करून सुद्धा घेणार आहोत. सो नक्की ही बॅच जॉईन करा आणि मला मेसेज करा, आपण त्याच्यावरती बोलू. सो धन्यवाद.